तर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे स्पेशल बुधवार आणि बुधवारी स्पेशल रेसिपी आहे आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्याच्या डिटेल्स लक्षात येतील. तर आजचा हा बुधवार आहे आणि या बुधवारचा दिवस आणि पाऊस बघा सलग 2-3 दिवस झालं चालू आहे एकसारखा. बाहेर अगदी पडताच येत नाही इतपत पाऊस चालू आहे. आणि हा बागेतला व्ह्यू आहे बघा. चूल माझी बघा कशी दिसतीये, कशी झाली आहे, सगळं काही अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि हा समोरचा व्ह्यू आहे आणि धारा किती पावसाच्या वाहत आहेत. रस्ता अजून आमच्या गल्लीला नाही आहे त्यामुळे सगळा चिखल दिसतोय. तर इकडे असो, काल तुम्हाला माहिती आहे की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच असेल की काल मी कडधान्य भिजत घातली होती, तर तीच आपल्याला आता मोड आणण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. इकडे हिरवा वाटाणा मी जो कच्चा असतो तो भिजत घातला होता आणि चांगला बऱ्यापैकी भिजला होता. तर तो 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी. आणि हा मोड आणण्यासाठी ठेवणार नाही आहे किंवा भाजीसाठी यूज करणार नाही आहे. बऱ्यापैकी तो भिजला होता, शिजला होता बोलले, भिजला होता. तर तो आता आपण सुक्या कपड्यामध्ये चांगला स्वच्छ पुसून ना तो फ्रीजला डीपला लावून ठेवणार आहे. वाफवून ठेवला असता तरी देखील चालला असता, पण मी असाच आता ठेवणार आहे चांगला सुका करून. तोपर्यंत तो सुकतोय तोपर्यंत आपण मटकीतलं पण पाणी 2-3 वेळा चांगलं काढून घेऊया. 2-3 वेळा स्वच्छ धुतल्यामुळे मोड चांगले येतात, आंबटपणा वास वगैरे येत नाही. आणि मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की मोड मी कशा प्रकारे आणते. तर मी अशाच चाळणीमध्ये मोदकाच्या एका पातेल्यावरती किंवा भांड्यावरती असं अंतराळी ठेवून त्याच्यावरती ताट लावून ठेवलं ना की खूप छान मोड येतात. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे, खूप छान मोड येतातच. तुम्ही ट्राय करून नक्की बघा. तर तेही मी घातले होते कारण माळवं माहिती आहे की खूप भाजीपाला आपल्याला काही भेटला नव्हता, त्यामुळे हे छान मोड येतील जेणेकरून यांना आपल्याला आमटीला वगैरे यूज करता येतात. ऐन वेळेला लक्षात येण्यापेक्षा आता ठरवले की बाबा काळजीपूर्वक लक्षात ते ठेवायचंच. तर इकडे मी चांगला सुकवून घेतलेला आहे वाटाणा, हिरवा वाटाणा, आणि तो आता एका कंटेनरमध्ये अशा डबा थोडासा त्याचे काट गेलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा, जो आहे त्याच्यामध्ये मी आता भरून ठेवते. तर आता हे आपण डीपला लावून ठेवूया. कशातही तुम्हाला फोडणीचा भात करायचा असेल, भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडं तुम्ही ते यूज करू शकता. म्हणून ते आता मी डीपला लावून ठेवते. डीपला लावून ठेवल्यामुळे काय ते अजिबात खराब होत नाहीत. वरती रेग्युलर लावला तर त्याला चिकटपणा येऊ शकतो, आंबटपणा होऊ शकतो, म्हणून मी खाली ठेवलेत. तर इकडे मला भाजणीची रेसिपी एक कमेंट आली होती की थालीपीठाची रेसिपी हवी आहे, थालीपीठ भाजणीची. तर तीच मला दाखवायची होती म्हणून मी आज ते काम हातात घेतलं होतं. तर भाजणी बनवायची होती. तर इकडे मी ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू आणि सगळ्या आपल्या घरात ज्या डाळी वगैरे आहेत, कडधान्य आहेत ते सगळे घेतले होते. याचं माप म्हटलं तर ज्वारी आहे ती 1 किलो, बाजरी 1 किलो, तांदूळ ही 1 किलो, आणि ज्या डाळी वगैरे आहेत सगळ्या घेतलेल्या, तूर डाळ नाही आहे, मसूर डाळ, मूग डाळ, आपले हिरवे मूग, मटकी आहे, अजून उडीद डाळ आहे. तर ते सगळे मी इकडे पावशर या मापात घेतलेलं आहे सगळं. तर गहू पण इकडे मी किमान 1 पावशर होतील इतपतच घेतलेलं आहे कारण चिकट व्हायला नको आहे जास्त, फक्त थोडंसं चिकटपणा यासाठी आपण ते गहू यूज करतो. त्यामुळे आता हे छानसं थोडं करून मी जे कढईत जेवढं बसेल ना तेवढं मी थोडं करून भाजून घेते. चांगलं भाजून घ्यायचं. मी बऱ्यापैकी मोठाच गॅस ठेवलेला आहे कारण मी ऑलरेडी गिरणीत जाऊन आले होते आणि गिरणीत आधी विचारून आली की तुम्ही हे मला दळून द्याल का, मगच मी घरी येऊन गडबडीनं हे भाजून घेतलेलं आहे. तुम्ही एक धान्य आहे ना ते एक धान्य असं चांगलं छानसं भाजून घ्या. मी इकडे सगळं मिक्स करून भाजते कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, म्हणून मी सगळं मिक्स करून भाजते. तर तुम्ही असं करू नका. तुम्ही ज्वारी वेगळी, बाजरी वेगळी, तांदूळ वेगळा, गहू वेगळे अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या. तर इकडे गडबड आहे म्हणून मी असं भाजले. आणि इकडे मी कॉटनचा कपडा अंथरलेला आहे आणि त्याच्यावरती पसरून ठेवते कारण त्याचं जे गरम असते आणि गरममध्ये त्या चिकटपणा पिठाला येऊ नये, वाफ जी त्यातली जाऊ दे आणि थंडपणा होऊ दे, म्हणून मी ते कॉटनच्या कपड्यावरती अंथरून ठेवलेलं आहे. तर इकडे डाळी पण मी ठेवलेल्या आहेत बघा. यामध्ये हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मूग आहेत हिरवे, त्याच्यानंतर उडदाची डाळ आहे. हे सगळं भाजते आहे मी आणि हे चांगलं भाजेपर्यंत. आणि मगाशी मी ज्यावेळेस ज्वारी भाजत होते ना त्यावेळेस अगदी ज्वारीच्या लाह्या उडत होत्या, इतपत मी चांगलं भाजलेलं आहे ते. तर हेही चांगलं भाजते. गडबडीत व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते छानसं दिसत नाही आहे, तर तुम्ही छान भाजून घ्या. तर आता हे भाजत आल्यानंतर मी ह्यातच ना अख्खे धणे आहेत ते ॲड करणार आहे. अख्खे धणे आणि जिरे
हे ह्यातच मी भाजणीमध्येच घालून भाजणार आहे, कारण ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळेस मग जिरा पावडर किंवा धना पावडर म्हणजे घालायची आवश्यकता भासत नाही. त्यासाठी ह्यातच ॲड केलेलं कधीही चांगलंच, म्हणून मग ह्यातच म्हणजे टाकलं आणि आता ते चांगलं भाजून घेते. तर आता हेही चांगलं भाजत आलेलं आहे. तर जिरं टाकले, जिरंही आपण थोडंसं चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया. वास येईपर्यंत खमंग असा वास सुटला होता सगळ्या घरभर. आणि माझी गडबड होती, कारण मी ड्रायव्हर मामांना सांगून आले होते गिरणीतल्या की मी येते थोड्या वेळात लगेच, म्हणून ते बोलले होते की मला 1 तासाभरात मी लगेच जाणार आहे, तर तुम्ही लवकर या, म्हणूनच माझी गडबड चालली होती. तर हे सगळं मी पसरून ठेवते. आणि इकडे मी मेथी घेतलेली आहे. मेथी मी भाजलेली नाही, कारण मेथीला जास्त कडवटपणा असतो आणि भाजल्यामुळे अजून ती कडू होऊ शकते. त्यामुळे जी गरम डाळ आहे त्याच्यामध्येच मी घालून ती मिक्स करून ठेवते. त्याला ती ऊब लागेल थोडा वेळ. आणि थोड्या वेळानंतर 10-15 मिनटानंतर हे थंड झाल्यानंतर सगळं मी मिक्स करून घेतलं आणि थोडं चांगलं असं पुसून घेतलं, गार करून घेतलं चांगलं ते. आणि मग डब्यामध्ये भरून ठेवलं. असंच घेऊन गेले मी डब्यामध्ये, कापड असंच टाकलं, कारण जास्त पण ते थंड झालं नव्हतं, त्यामुळे गिरणी जाईपर्यंत थंड होईल म्हणून मी तसंच टाकून डब्यातून ते घेऊन गेले. तर जसं बोलले तसं ड्रायव्हर मामा वाटच बघत बसले होते माझी, कारण बाकीचे त्यांचं सगळं आवरलं होतं. आणि हे बाचणीचे ड्रायव्हर मामा आहेत आणि ते आल्यापासून ना खूप छान गिरण सांभाळतात. अजिबात गर्दी नसते गिरणीमध्ये, जसे येईल तसे दळून देतात. आणि ते सकाळी 11 वाजता 10 ते 11च्या दरम्यान येतात आणि दुपारी 2 वाजता जातात. त्यामुळे गिरणीमध्ये गर्दी होण्याची शक्यताच नसते, जसं येईल तसं ते दळून जातात. तर इकडे मीही थालीपीठाचं दळायला टाकलं होतं गिरणीमध्ये आणि छान त्यांनी दळून दिलं. तर असे हे ड्रायव्हर मामा आहेत. तर थालीपीठासोबत ना मी गव्हाचं पण दळप नेलं होतं. तर गहू पण मी चांगले दळून आणले आणि पाऊस होता जोराचा, त्यामुळे मी पीठाचं झाकून घेऊन आले. घरी आले तोपर्यंत लाईट नव्हती. इकडे थोडा वेळ आराम केल्यानंतर शाळाही सुटली मुलांची आणि मग आम्ही सगळ्यांनी चहा मस्त संध्याकाळी एन्जॉय केला. पावसात भिजल्यामुळे थंडी वाजत होती. त्याच्यानंतर म्हटलं जरा ट्राय करून बघूया, शेणी आपल्याकडे अवेलेबल होत्या, धूप जरा घालून बघूया शेण अशी पेटते का शेणी, म्हणून मी गॅसवरती ठेवून दिली. तर चांगला विस्तार तयार झाला होता त्याचा. बराच वेळ ठेवली पण भीती वाटत होती की बाबा काय व्हायला नको म्हणून. तर चांगली ती पेटत होती, विस्तव तयार होत होता, म्हणून म्हटलं राहू दे थोडा वेळ. 1-10 मिनटं मी ते गॅसवरती चांगलं तसंच ठेवलं होतं. तर रिस्की आहे, पण मी पहिल्यांदा ट्राय केलं असं, पण असं काही करू नका. नको, मी एकदाच केले, कोणी करायला बघू नका. तर इकडे मी सुटी धूप मला मिळाली इथं गावामध्ये, त्यामुळे तीच घेऊन आले आणि तीच घातली. मग मला म्हटलं होतं तसं की मला त्याचा वास आवडतो, पण ह्याला बऱ्यापैकी वास नव्हता, तर घातली आहे मी आता ती. तर इथून पुढे बघूया, आता चांगली मिळाली तर घेऊन येईल मी. तर त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची वारी होती. मला थालीपीठं बनवायची होती, पण अचानक यांचा फोन आला की थालीपीठ करू नको, मी चिकन घेतले. त्यामुळे मग आणि तो प्लॅन कॅन्सल केला. आणि मग यांची वाट पाहत होते तोपर्यंत हे आलेत चिकन घेऊन. आणि चिकन पिल्ल्यांच्यासाठी पण हवं होतं, त्यामुळे येताना जास्तच घेऊन आले होते. किमान 3 किलो होईल इतपत ते चिकन होतं आणि लेग पीसही त्यांनी आणले होते. तर दोन्हीही मलाच बनवायचं होतं, लेग पीस आणि चिकन. त्यामुळे मी आधी चिकन बाजूला करून घेतलं आणि चिकन शिजायला टाकलं, म्हणजे शिजण्यासाठी फोडणीला नाही टाकलं. आणि इकडे लेग पीस पण मग स्वच्छ करायला घेतले. लेग पीस आणतानाच त्यांनी कट मारून आणले होते, त्यामुळे ते आणि इझी गेलं. आणि ते आता स्वच्छ धुवून घेऊया आपण चांगलं. त्यातली सगळा घाण कचरा वगैरे काय असेल तर तो स्वच्छ धुवून काढून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे त्यांनी कट मारून दिलेले आहे, त्यामुळे घरात काय मारायची आवश्यकता नाही आहे. तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते चांगलं. आतमध्ये जे कट मारलेले आहेत त्याच्यामध्येही पाणी घालून वगैरे स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आतमध्ये काय कचरा वगैरे आहे का बघायचं, कारण फ्रेश डोळ्यासमोर जर कट केलेलं असले तर ठीक आहे, पण जर शिल्लकचे दिले असले तर ते मग माशी वगैरे जाऊन बसू शकते. त्यामुळे स्वच्छ ते चांगलं क्लीन करून घ्यायचं. तर त्याच्यासाठी मी आता इकडे चिकनचा मसाला आणलेला आहे. 1 चम्मच मी त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करते आणि 1 मोठा चमचा आपलं अद्रक लसूण पेस्ट घालते आणि 2 चमचे चांगलं घट्टसर होईल पाणी नसलेलं दही घालते त्याच्यामध्ये आणि ते चांगलं आता मिक्स करून घेते. मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी होतं, त्यामुळे मीठ इकडे मी जास्त घातलेलं नाही आहे, चवीनुसार नंतर बघू. तर हे आता चांगलं आपण त्याला लावून घेऊया. एक पीसला असं लावायचं की आतमध्ये ते गेलं पाहिजे, चांगलं ते मॅग्नेट झालं पाहिजे. अशा प्रकारे चांगलं चोळून त्याला लावून ठेवायचं. चांगल्या प्रकारे चोळल्यामुळे किंवा चांगल्या प्रकारे लावल्यामुळे ते तळताना
तळताना आपल्याला प्रत्येक पार्टला त्याचा तो मसाला लागला जाईल. तर इकडे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवरही घालते आहे, जेणेकरून तळताना ते क्रिस्पी होतील, म्हणून कॉर्नफ्लॉवर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तेही चांगलं आपण प्रत्येक पीसला चांगलं चोळून घेऊया हाताने. असं चोळल्यामुळेच ते क्रिस्पी होतात. त्यामुळे प्रत्येक पार्टमध्ये, प्रत्येक कटमध्ये तो मसाला चांगला भरून घ्यायचा. आणि आता हे मी 1 ते 1.5 तासासाठी चांगलं मॅग्नेट व्हायसाठी झाकून ठेवणार आहे. आणि मॅग्नेट झाल्यानंतरच मग आपण फ्राय करायला घेणार आहोत. तर अशा प्रकारे आता ते आपण झाकण लावून 1 ते 1.5 तास तोपर्यंत हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत बाकीचंही माझा स्वयंपाक मी आवरून घेते, चिकन वगैरे करून घेते. तर बाकीचं सगळं झालेलं आहे आणि इकडे मग तेल तापत ठेवले. बऱ्यापैकी 1 ते 1.5 तास झालेला आहे. चिकन वगैरे माझं बनवून झालं आहे. तांबडा रस्साही बनवून झालेला आहे. चपाती, भात वगैरे सगळं जेवण माझं बाकीचं उरकून घेतलेलं आहे मी. आणि किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून सगळं रेडी झालेले आहे. नंतरच मी ह्याच्यामध्ये फ्रायसाठी थांबले होते, कारण त्याचं मॅग्नेट व्हायला वेळ होता. त्यामुळे बाकीची सगळी कामं आवरून घेतलीत आणि मग जेवायच्या आधी मग मी ते मॅग्नेट केलेलं ना चिकन ते आता फ्राय करायसाठी घेणार आहे. तर इकडे ह्या ज्या बरण्या आहेत, काल बोलायला मी काल सांगायला विसरले. तर ह्या ज्या बरण्या आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत. कोणाला हव्या असतील तर घरी नक्की भेट द्या. आणि प्रत्येक बरणी ही ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे इझी जातं. तर कोणाला हवे असतील तर नक्की घरी एकदा येऊन जावा. खूप छान आहेत. तर इकडे तेल तापायला ठेवलं होतं मी आणि तेल भरपूर ठेवलं होतं, कढई भरून अख्खी, कारण फ्राय करण्यासाठी आपल्याला डीप फ्राय करायचं आहे, त्यामुळे जास्त तेल पाहिजे. त्यामुळे तेल काय लवकर गरम होईना. वातावरण थंड असल्यामुळे लवकर काही गोष्टी शिजत पण नाहीत आणि गरम पण होत नाहीत. त्यामुळे ते तेल तापायचं मी वाट बघत होते. इकडे मी ते उघडून बघितलं मॅग्नेट झाले का. तेलही तापत आलं होतं, त्यामुळे चांगलं कडक तेलामध्ये मी आता हे पीस सोडते आहे. कडक एकदम तेलामध्ये सोडल्यामुळे चांगले फ्राय होतात. कमी गॅसवरती अजिबात फ्राय करू नका आणि कमी तेल तापलेल्या तेलामध्ये अजिबात टाकू नका, नाहीतर मग सगळं ते तेल शोषून घेतं. त्यामुळे ते असं जास्त तापलेल्या कडक तेलामध्येच टाकायचं आहे. तर इकडे टाकल्या बघा कढई जागा होईना, इतके पीस बसणार नाही. त्यामुळे मी जे सुरुवातीला टाकलेले पीस आहेत ते आता मी बाजूला काढून घेते, कारण ते थोडेसे फ्राय झाले होते. त्यामुळे ते आता पीस जे आहेत ते काढल्याशिवाय दुसरे त्याच्यामध्ये जाणार नाहीत. आणि सावकाशपणे करा, कारण टाकल्यानंतर ते उकळत्या तेलामध्ये आपण ते पीस टाकत असतो, त्यामुळे तेल म्हणजे उडण्याची किंवा हे ज्यावेळी पीस टाकतो त्यावेळेला ते एकदम असा म्हणजे काय बोलतो, फोडणी टाकल्यानंतर कसं होतं तसं त्या प्रकारे होतात ते. त्यामुळे जरासं लांब उभं राहूनच हे करावं लागतं. तर आता मी हे 2 पीस आहेत जे पहिल्यांदा सुरुवातीला टाकले होते ते आता बाजूला करून घेते आणि मग बाकीचे टाकते. आता हे मी 2 पीस बाजूला काढून घेतल्यामुळे आता हे भाजायला वेळ लागणार नाही, त्यामुळे चांगले भाजले जातील. त्यामुळे आता हे चांगलं छानसं भाजून घेऊया. मी अजिबात गॅस कमी केलेला नाही आहे, गॅस माझा मोठाच आहे, मोठ्या फ्लेमवरतीच भाजणारा आहे. आणि जशी कढई असेल मोठी तुमची, बारीक साईज मोठी साईज, त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे त्यामध्ये घालू शकता. 1 किंवा 2, छोटे असेल तर 2मध्येच घाला, कारण तेल कमी आणि जास्त जर टाकला तर तुमचं चांगलं फ्राय होणार नाही, ते कच्चंच राहील चिकन. त्यामुळे जास्त तेल वापरा आणि मग जास्त तुम्ही टाकला तर चालेल. तर हे बघा कलर किती मस्त आला आहे, सुंदर असा आणि क्रिस्पी, इतकं क्रिस्पी झालं होतं ना, खूप छान म्हणजे दिसायलाच ते क्रिस्पी दिसत होतं. तर आणि कलरही त्याला खूप सुंदर आला होता. वासही असा खमंग सुटला होता. मी काही खात नाही, हे असला प्रकार मी काही खात नाही, ते घरचे सगळे खातात, पण मला नाही आवडत. मी चिकनचा मसालाच फक्त खाते, चिकन देखील मी खात नाही. तर चिकनही इतकं मस्त झालं होतं, दिसत असेल तुम्हाला. तर ते चिकन तयार झालं होतं, त्याचाही गॅस बंद करून घेतला आणि आता हे आपल्याला चांगलं तळवायची वाट बघत होते. ह्यांचाही आवाज येत होता की बाबा आवरा पटकन, भूक लागली आहे म्हणून. तर झालं होतं सगळं, आता हे आवरत आलं होतं, त्यामुळे आता जेवणच बाकी होती. त्यामुळे आता हे मस्त असे फ्राय केलेले सगळे बाजूला काढून घेते. आणि जे मगाशी आपण 2 पीस काढले होते बाजूला, ते आता परत तळायचे आहेत, कारण ते अर्धवट कच्चे होते आणि ते आपल्याला परत तळून घ्यावे लागतील, कारण ते कच्चे कसे खाणार ना. त्यामुळे ते आता आपण गरम तेलामध्ये परत टाकून घेऊया. तर कसं कलर दिसतोय बघा, मस्त, अगदी हॉटेलमध्ये भेटतं ना तसा सेम होतो ते. त्यामुळे घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा, अशा प्रकारे माझ्या रेसिपीप्रमाणे करून बघा, खूप छान होतात. तर मगाचे जे 2 पीस होते ते मी परत टाकलेले आहेत कढईमध्ये, तेही छान
कलर येईपर्यंत, चांगले ब्राउनिश होईपर्यंत मी भाजलेले आहेत. खूप छान क्रिस्पी झाले होते. तर झाले आता आपण गार्निश करूया. आणि गार्निश मी अशा प्रकारे केले बघा. आणि त्याच्यावरती थोडासा मी चाट मसाला टाकलेला आहे एव्हरेजचा. आणि खाताना मग त्याच्यावरती चाट मसाला आणि लिंबू पिळून मग त्याच्यावरती मग आपण ते खायला घ्यायचं. त्यामुळे मी इकडे चाट मसाला टाकून आणि लिंबू असा पिळायचा त्याच्यावरती. आता ते खातानाच लिंबू पिळून घेतील. त्यामुळे मस्त अशी डिश तयार आहे आपली. हॉटेलमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी खूप छान टेस्ट येते त्याची. तर आपण आता ताट लावायलाही घेऊया, कारण यांची आता जेवणाची आतुरता खूप वाढलेली, कारण त्यांना कधी एकदा टेस्ट करायला असं झालं होतं. आणि जेव्हा आपण काहीतरी नवीन बनवत असतो तर आपल्यालाही आतुरता असते की बाबा खाऊन त्यांनी सांगावं की कसं झालेलं आहे. असं कोणाकोणाला होतं, मला तर नक्की होतं की बाबा रेसिपी केली आणि कधी खाऊन मला सांगतील ती कशी झाली, असं तर मला लई उत्सुकता लागलेली असते. तर इकडे बघा मस्त असं दिसतंय ना. तुम्हाला सांगा आवडला असेल तर कमेंट नक्की करा. तर खूप छान लुक दिसत होता. आणि यांना विचारेपर्यंत यांचं चालू होतं खायला. आणि ह्यांच्या खाण्यावरूनच समजत होतं की छान किती झाले. यांना सांगायला पण यांच्याकडे वेळ नव्हता की चांगलं झाले का वाईट झाले. तर मी इकडे समोर थांबली आहे. मी कधीपासून यांना विचारते कसं झालं यांचं मात्र खायलाच चालू होतं. तर आज तो व्हिडिओचा एंड आता इथंच करते. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटू उद्या एका नवीन रेसिपीसह, उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.